काय बोलता मंडळी, पण एकदा तुमचं स्वागत आहे एके ब्लॉगमध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन नवीन ब्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहे साक्षीच्या एंगेजमेंटला. तर साक्षी आमची ग्रुप मेंबर आहे, तर तिला साखरपुडा आहे, खूप लवकरच करते लग्न. अगोदर दीपच्या पाठी पडली. कर 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 अगोदर तुझं होईल. पहिला मी, त्यानंतर मग ही, त्यानंतर मग हा, बट स्वतःनेच नंबर लावला. तर बघूया की आजचा फुल मुवमेंट कसं एकदा आम्ही धुमाकूळ घालणार आहोत. तर आम्ही फायनली निघालो. टायमिंग होता 7चा, वाजलेत 7:30 आणि या फालतू लोकांमुळे आणि ती बिचारी स्वतः लेट आलास ते बोल. मला 7चा टाइम बोलले, मी 7ला इकडे आला पाहिजे घराच्या बाहेर होतो. 7 o'clockला आलास. तेव्हा बघूया की आजचा ब्लॉग कसा होतोय. जर मी अकाउंटमध्ये नवीन असतो सबस्क्राईब करा, विसरू नका. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. तर चला बघूया. आणि हे सगळेच आज पूर्ण नागिन बनलेले आहेत. सगळ्यांनीच लेन्स लावले. इकडे रे. तर आता बघूया. आता आम्ही चाललोय कोण विसरायला नको तिकडे. विसरली तर एकदाच प्रॅक्टिस केली मग नक्कीच विसरणार. आणि व्हिडिओ कॉल वरती प्रॅक्टिस केलं त्या लोकांनी. आणि त्याच्यामध्ये रितिका बाई आहे आपली. तर बघूया. तर चला भेटूया लवकरच. कुठे दादा नागिन इथे काका फोनवर ते काकांच्याच एनिव्हर्सरी 30 30वी आहे. ठीक काका ठेवायला अरे आपला छोटा हाती पुढे बसलेला. काका तुम्हाला तुमच्या अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. आमची माझी ही फिक्स सीट आहे. कुठे बसायचं काका जेवायला? जिथे बोला तिथे. धारावीला नेता मला. हा तर आता आम्ही चाललोय बाई. काका घेऊन आपली गाडी आहे. काका पण पुढे सोडणार आहे. जास्त लहान नाही, तिथे नाही इथपर्यंत सोडणार आहे. हा पहिला मेसेज टाका निघालोय. हा लिफ्ट दिल्याबद्दल इथपर्यंत. असाच तुमचा सहवास आमच्यावर ठेवा. बोलली तिने मला 6 वाजता बोलवलेलं, वाजलेत 6:45. मी हिला फोन केलेला तर झोपलेली घरी. प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे. काय बोलायचं नाही, मला वाटलं साक्षीचे मामा मम्मी आहेत, मयूरचे मामा मम्मी आहेत. हे असं पूर्ण आहे बाई. आणि ती सिस्टर आहे मयूरची. भाई दीप्ती पळूनच गुळच चालली. बघ ना, डायरेक्ट आम्हाला बोलते की बसून घ्या तुम्ही लोक. काय बोलायचं का ना तुला? गणेश बोलतो कबाब आम्ही मागे बसलो तर बोलतोय की कबाब इथे येईपर्यंत संपून जाईल. माझे शनिवार आहे बाई. स्टार्टर खायला सुरुवात झालेली आहे. नॉनव्हेज सोयीनुसार नॉनव्हेज खातो. बोलतो कोळी लोक आहेत ना, पहिला बघतो मावरा काय काही साबाने. जर मावरा असेल तर मी जेवेन. किती महान व्यक्ती आहे ना. पहिला स्टार्टिंगला मी व्हेज खाणार, माझा उपवास आहे शनिवार. म्हणलं ठीक आहे. माझ्या भावाचा पण शनिवार ठीक आहे. मी नॉन व्हेजिटेरियन, मी शिस्तीत घेतलं. पहिला एक राऊंड व्हेज घेतलं, नंतरला स्टार्टरमध्ये आलं नॉनव्हेज. चांगलं होतं का हे? म्हटलं हां ठीक आहे, मग मी घेतो. म्हटलं हे का होतं, तुझा उपवास होता ना. कोळी वेडिंगमध्ये आपण सोडू नाही शकत. हां बरोबर. कधीच्या काळी असं कोळी एंगेजमेंट भेटत आहे आणि त्याच्यामध्ये जर मावरं आहे. उपवासाचा भंग केलं या माणसाने. म्हणजे नावाचं म्हणजे कधीही हा भंग करू शकतो. उपवास नाही आहे. शनिवारी मी मोस्टली खात नाही, बट माझं मन गेलं तर मी खातो. आणि आता मी आलोय. आता भाई साक्षी आणि मयूरच्या बाई एंगेजमेंटला आलो आणि इकडे मावरं चिकन असलं तर मग सोडणार कसं बाई? मग हे नाही चालत, हे चालत नाही. नाही चालत, सोयीनुसार नाही चालत. हे बघा हा असा व्यक्ती. इकडे आपला लडका बी आया आहे. लडका सगळीकडे येत असते. चांगली दिसतात आमची रितिका. तुळशीराम नागावकर यांनी स्टेजवर रिलेशनशिप में डायरेक्ट याचं शादी करने का, एंगेजमेंट करने का. आता आम्ही हराभरा कबाब खाल्ला, चिकन रोल खाल्ला. आता आम्ही हे पियालो, फॅन्टा पियालो. आता बघू अजून काय येतं. काय बोलते रितिका? हा भाई एंट्री आहे आपल्यासाठी नाही.
स्टेजवर यावे. अपना लड़का भाई लड़की दिख रहा है. चांगली दिसते रितिका. गुढीपाडव्याला पण हाच लुक कर. ठीक आहे. युनिक सेम सेम. दोघांना एकमेकांना स्वीट भरवत आहेत. युवा युवा मिठी मारा आणि समोर बघा. फोटोग्राफर शूटरकडे बघा दोघांनी पण. तसेच पेढे भरत आहेत. मिठी मारा तिथे बघा. तिकडे समोर बघा दोघींनी पण. टाळ्या वाजवा. प्रेक्षक एक समोर बसले त्यांच्याकडे बघा. आपण ते फोटो काढतायत. जरा टाळ्याचं गजर त्यांचा हे करा. जरा टाळ्या टाळ्या वाजवा. नाश्ता खाल्ला ना. व्हिडिओ काढायला इकडे उभा काही कॉन्फिडन्स. सगळे मागून ओरडतात आम्हाला. रील बनवा. थोडं क्रॉस फिरा. ताई तुम्ही थोडा क्रॉस व्हा. आता अंगठी घाला. टाळ्या वाजवा. अंगठी घातली. व्हेरी नाईस. चला तुमचं काय होत अंगठी जबरदस्ती घाल. घाल. टाळ्या वाजवा. या. आता एकमेकांनी पेढा भरवा. हक्का भरवा. समोर बघा. समोर समोर. आता आपल्याला नवरा नवरी जरा मोठं. तिला गाणं येत नाही. आता काढतो. हे भारी होता. सागर थोडा मजा आली. आता आम्ही जाणार आहोत सदळायला.
खास करून आणू रगडायला आला. हा बाई मला जसं कळलं ना पोळ्यांचं मी पहिला आलो सगळं सोडून मावरं. पहिला आला तर आला. पहिलं याच्यात उपवास पण सोडला. उपवास नव्हता माझा. गप रे, शनिवार उपवास नव्हता म्हणजे शनिवारचं खात नाही म्हटलं. शनिवारचं खात नाही. पहिला एक मस्त व्हेज टाकून खाल्लं, नंतर बोलतो नाही बाबा माझा उपवास आहे. आणि जसं व्हेज हे नाही repeat करणार. रिपीट करणार, कारण की हा कुठे नाही टाकणार तर हा तरी आला पाहिजे. तुझं मी हे पण टाकणार आहे छोटा हाती. थांब. पलटी हा उपवास तुटला आमचा. नॉनव्हेज उपवास साठी तुटला. कॉम्प्रोमाइज नाही. आणि काय दिलं माहितीये, रिझन काय दिलं माहितीये, आपण असं टाकलं ना की पोळ्यांची वेटिंग आहे, तर पद्धतशीर सगळं चिकन हॅलो मावरसाठी नो कॉम्प्रोमाइज आहे. फर्स्ट टाइम टाकलं आहे, की सेकंड टाइम आहे ना तुझं आता हे हा. पोळ्यांचं waiting. म्हणजे हिच्या लग्नात पण मी नुसतं जवळा खाल्लेलं होतं. तेव्हा तू लेट कमर होता, वडे पण होते. नाही आम्ही व्हिडिओ वेगळे यांना बिझी असं बोला. बघू आता जेवायला आणि तरी रात्री जाते, नाचण्यात भूक busy. लागली. आणि रात्री नाचण्यात हा ना busy. बाई रात्री आम्ही वाट बघतोय की मला साक्षीची अजून हळदी नाचायची. कधी आहे. आम्ही वाट बघतोय कधी आहे साक्षीची हळदी. हा बघूया जेव्हा तरी यायचं. जेवणासाठी लाईन बघू शकता तुम्ही. जेवणासाठी लाईन आहे. ठीक आहे पद्धतशीरप्रमाणे नंतर जाऊ. संपायला नको बघ. चालेल ना, साक्षीच्या घरी जाऊन ते बसू. बघायचं ना मावरं बिवरं. एवढं मावरं तिकडे असायला पाहिजे. गोळीचं मस्त. मम्मी सॉरी, माय बॅड. आपल्यामध्ये मावळं कुठलं असतं? हा पण ते हळदी, गोळीचं मावळं. ठीक आहे काहीतरी असू दे पण असू दे. भाकऱ्या, गोळीचं मावळं, जवळा, बोक्याचे वडे. कोणाचे भोकाचे वडे हा म्हणजे त्याला ते गोलमध्ये गोलमध्ये? छिद्र असतं ना त्याला बोलतात काय. साक्षीला बोललं पाहिजे तो ट्रेंड कर त्या लाईनला बघून अर्धा फिश आठवला. काय. हॅलो त्या लाईन बघून. जाऊ दे राहू दे त्यांचा डान्स आता पेढा पण भेटणार आहे. पेढा पण भेटणार हॅलो आहे. सर्व पाहुण्यांना नवराईमाची लाडाची लाडाची ग आभडहिला चंद्राची चंद्राची ग नवराईमाची लासाची लासाची ग अप्सरासाशी इंद्राची इंद्राची ग क्या कह के उनको बुलाओगी दुल्हा बनके जो आएंगे जी जी बोलो तो क्या कह के उनको बुलाओगी दुल्हा बनके जो आएंगे हम ना कहेंगे हम तो इशारों में बातें करेंगे जी हम ना कहेंगे हम तो इशारों में बातें करेंगे सब जैसे अपने उनको बुलाते हैं वैसे हम ना बुलाएंगे जिनके पीछे चली मैं उनकी सारी मैं भी जी जाते रितिका आणि दीप्ती येणार आहे. दीप्ती प्यार का हमसे छिन गया दामन यार का कहना बहुत है लेकिन घड़ियां आज है
लेट्स रॉक द फ्लोर. आणि हा नेक्स्ट परफॉर्मन्स माझ्या त्या बेस्ट फ्रेंडसाठी जी बोलत होती माझ्या अगोदर तू लग्न करशील, बट आता तिनेच नंबर लावला. मैत्रीचे भाष्य आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. ते काय बोलायचं काय बोलायचं नाही भारी भारी नाच. सुपर नाचलं. ऍक्च्युली काय झालं, फ्रंट पासून ती साईडला गेली हा. कसं असतं म्हणजे त्यांचं डायरेक्शन हा. आणि हीच ऍक्च्युली डान्सचं हेच असतं, हा तुम्ही कसंही करून दाखवायचं. दाखवायचं म्हणजे भारी 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 भारी. मला फक्त हे होतं की पलटी बिल्डी नको पाहिजे आणि विसरली नव्हतं. हा, बघितलं ते चांगला गेला चांगला गेला. काय बोलायचं काय बोलायचं बाय 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 लडका मला नाचला बाय. मॅनेजमेंट वाली कुठे गेली? हे ना खा ना. हे बघ पेढा खाते. हिने काय केलं म्हणजे तिकडे बॉक्स होता ना तो चेक करत होती. स्टेज वरती बॉक्स होता तो चेक करत होती. खाल्ला आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट वाले कपडे. नाही बाई चांगला इव्हेंट केलाय चांगला इव्हेंट केलाय. डान्स कसं होता? हा भारी होता. डान्स पण टाक. जरा फक्त पाणी बिनी सगळ्यांना भेटतंय की नाही ते जरा चेक करा. कारण मी माझ्या फ्रेंडच आहे, माझ्या बेस्ट फ्रेंडचा साखरपुडा मी ते पण करणार. तिकडे नॉन व्हेज वाले व्हेज तिकडे जावा. खा ना लवकर थांबलोय तुझ्या शॉट साठी. आता मी जेवून घेतो. काय सीन झाला काय सीन झाला? तिने सांगितलेलं नॉनव्हेज माझी नॉनव्हेज प्लेट आहे. हा. आणि माझे डॅडा होते, मला उठायला आणलेला कंटाळा. तर मी पप्पांना बोलले, पप्पा ग्रेव्ही आणून द्या. हा. तर पप्पांनी मस्त ग्रेव्ही आणली 2 वाटी ग्रेव्ही. एक आणूची वाटी आणि एक माझी वाटी. हा. तर पप्पा बोलले हीच वाटी म्हणजे हीच भाजी आहे ना थोडीशी तिखट, हीच ग्रेव्ही तिखट आहे मस्त व्हेजमध्ये. म्हणजे पप्पा नॉनव्हेज पाहिजे होतं. म्हणजे तू नॉनव्हेज खाते, दे दे परत दे. तर आम्ही बघा काय केलं. आज आहे गणेश चतुर्थी. म्याव टाइमपास बघ काय चाललाय. हे परत परत हे परत झाला टाइमपास. हे परत आम्ही काय नाही बघितलं. तुम्ही व्हिडिओ आमच्यासोबत फोटो काढला का फोटो. तर मंडळी याचप्रमाणे साक्षीचा साखरपुडा लय पद्धतशीर झालेला आहे. खूप मजा केली, खूप मुमेंट मस्ती झालेली आमची आणि आता खूप थकलेलो आहे. सिरियसली खूप एन्जॉय केला. खूप वाट बघत होतो या दिवसाची. आणि ही तर आमची इव्हेंट मॅनेजमेंट वाली तिकडे टीम होती. बोललो ना आम्हाला विश्वास बेस्ट फ्रेंडचा आहे तर बोलला तर सगळं बघायला लागतं. तसे सगळं प्रॉपरली सगळं पार पडलेलं आहे. पण आम्ही लेट नाईटपर्यंत नाही थांबलो कारण की सगळ्यांचं वर्किंग आहे. कोणाकोणाचं वर्किंग आहे, कोणाची सुट्टी आहे. सो म्हणून आम्ही निघालो होतो. सो गाईज भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण. मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच भेटूया काहीतरी इंटरेस्टिंग करताना. तोपर्यंत सबस्क्राईब करा DAK ब्लॉग्सला आणि असंच भेटूया. चला तर सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर